ए अरे भाई भाई कुठे तू बरा आहेस ना भाई? हे बघ एक काम कर, सुमडीमध्ये बाहेर ये. हा आपण येथे एकटा आहोत आणि एकटाच ये तू. हा बाय बाय आलो 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 आलो. इकडे इकडे ये सध्या इकडे. हा बोल बोल भाई. ए भाई हा हात कोणाचा आणलाय? बाई जाताना टोपी नव्हती. तुला कोणी टोपी घातली की काय? तिच्या आता सत्या रुमाल घ्या, रुमाल. रुमाल वाले रुमाल. रुमाल रुमाल. अरे आयटम कोण आहे कोण तू? रुमाल वाला. नाव मस्त आहे. आपण सत्या. तू थांब रे जरा. ए भाई काय झालं सांग ना. अरे ते आपण तुला नंतर सांगतो. हे बघ आतमधले समजा बाहेर आले ना तर आपली पार शाळा घेतील. तेव्हा आतमध्ये जे आहेत ना त्यांना तसंच गुंगून ठेव. आपण सुमडीमध्ये आतमध्ये जाणार आहोत हे लपवणार आहोत. भाई काय पण काय बोलतो तू? भाई तू राजा माणूस आहे. तू असा चोरासारखा घरात जाणार नाही. नाही ते चांगलं दिसत नाही भाई. सत्या सांगितलं तसं कर. हा हा कशाला भेजा आला तो जा ना. हो साहेब रुमाल घ्या ना. भावा आता काही रुमाल वगैरे काही नको, आपण नंतर डील ए करू. भाई भाई थांब तू थांब थांब थांब. दे दे ते सगळे मोठेवाले रुमाल दे. अरे सत्या तिथे काय चाललंय? आपण कुठल्या टेन्शन मध्ये? तू रुमाल काय घेतोयस? भाई सगळं सांगतो. भाई रुमाल घेणं गरजेचं आहे. अरे डोका असं सुपीक आहे ना. आपण सगळं व्यवस्थित करतो. साहेब पैसे हा देतो रे. तू जा. तू पुढे पार्कात भेट आपल्याला. बाय आपण आतमध्ये जातो. तुला एक मिस कॉल टाकतो तेव्हा तू एंट्री घे. बघा म्हणजे काय करायचं ते भावा नीट कर. भावा लवकर जा ना. जा. रुमाल वाला रुमाल. हे बघा भाई लोक. ए काय रे सत्या? कोण आलं होतं रे? आणि हे काय? अरे पांडे किती प्रश्न विचारतो धपाधप धपाधप. आता सांगतो का मुडद्या? हा सांगतो सांगतो सांगतो. तर भाई लोग ए रुमाल आहे. साधे सुधे रुमाल नाहीयेत. स्पेशल रुमाल आहेत. स्पेशल स्पेशल स्पेशल. हे रुमाल असे डोळ्यावर ठेवले ना की एकदम थंडगार वाटते. याने माणूस पण थंडगार होतो का? याला उत्तर देताना मीच गार होणार आहे. अरे तुम्ही बांधून तर बघा ना. घ्या. ए सत्या हे बघ हे असं काय नसतं कळलं? अरे तुम्ही ट्राय केल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला? आम्हाला काय दुसरी कॅन देन दिली एक? ठीक आहे नका बांधू. मग बाईने केवढ्या प्रेमाने आणलेले तुमच्यासाठी. तुम्हाला बरं वाटावं म्हणून तो एवढं सगळं करतोय. पण तुम्हाला त्याची काही पडली नसेल तर ठीक आहे नका बांधू तुम्ही. मीच बांधतो आपलं. हे अक्का बाईनी एवढ्या प्रेमाने पाठवले म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल असणार त्यात. हे सत्य ते मला दे. हा दे दे मला पण दे. घे दे दे. घे 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 तुला पांढरा मस्त. ए सत्या पण तू देवाचं नाव घेऊन मला गणवत नाहीयेस ना? अरे तुझा विश्वास नाही का माझ्यावर? अरे ठीक आहे मानतो. हे सत्या तू मला गंडवलं कोणीतरी बहुतेक. ए गार नाही वाटत आहे. काढू काय? नको नको अक्का नको. अक्का तो काही एसी आहे का लगेच गार वाटायला? त्याला ना त्याला 4-5 मिनिटं लागतात. जरा जरा दम खा. हा खाते खाते दम खाते. ए सत्या काही नाही रे. मला काही वाटत नाही. गब्बर तुला काय वाटतंय का असं? थोडं वाटतंय का? ए देवाला ए हा असा आत का पळाला? ते तो बाहेर ना आला ना तो. म्हणून तो खूप दमला आहे. मग तो आता आंघोळ करायला गेला. आंघोळ झालं की कसा फ्रेश वाटता ना. गुड मॉर्निंग कबीर. गुड मॉर्निंग. आज मला न बोलवताच आलास ना? अगं नाही मी म्हंटल की तुला थोडा आराम करून द्यावा. पाय बरा आहे ना आता? मस्त एकदम. दुखत वगैरे नाहीये ना? नाही रे. काटा काढणारा सर्जन एवढा सुपर्ब होता ना की त्याने काटा काढल्यापासून पाय अजिबात दुखत नाहीये. राधा
अरे सिरियसली, तो काटा काढणारा सर्जन एवढा सुपर्ब होता की तो काट्याला काहीच करत नाही, फक्त पिन टोचत राहतो. इनफ हा राधा. अरे कमॉन यार कबीर, तू का जळतोयस त्याच्यावर एवढा? तुला माहितीये, तो तर न बघता पण काटा काढू शकतो. म्हणजे असा 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 काटा काढतो. गप ना, किती मस्करी करशील माझी. आणि एनिवे, आपल्या आवडत्या व्यक्तीचं ऑपरेशन करताना कुठल्याही डॉक्टरचा हात थरथरतो. काय झालं? काही नाही. बट मॅम, तुम्ही आज एकदम झारा घेऊन, आज काय कुकिंग क्लासेस आहेत का? व्हेरी फनी. कुकिंग क्लासेस नाहीये, आज मी ना लेक्चर्सना सुट्टी दिली आहे. म्हणजे मी देवाला पण सांगितलं की आज लेक्चर्स नाहीयेत, आज सुट्टी आहे म्हणून. त्यामुळे तो पण येणार नाहीये. पण लेक्चर्स नसल्याचं कारण? काही नाही, असंच. म्हणजे इतका छान पाऊस पडतोय, मला वाटलं जरा एक वेगळाच मूड बनवूयात. मी खूप काय काय खायला केले. वाव, गरम गरम खाण्याची मज्जाच काय वेगळी असते. चला चला चला, लेट्स गो. आणि ही गरम गरम भजी. वाव. काय मस्त वास येतोय. थँक्यू. पण चला मग सुरू करूयात. अहो मॅडम 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 ऐका ना, हे सकाळ सकाळ ना तेलकट पदार्थ खाऊ नये. त्याने ना आपल्या शरीराला त्रास होतो. आणि माहिती का, माणसं जाडी होण्याचं कारण हेच आहे, तेलकट पदार्थ खाऊ नका. हा, अगं एखाद्या वेळेला खाल्लं तर चालतं. आणि वर्कआउट करून कॅलरीज बर्न करायच्या. हे जेव्हा तुमचं सगळं बंद होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. अहो म्हणजे हे आपण जास्त तेल तापलं ना की पदार्थ त्याच्यामध्ये बर्न होतात. आणि ते तेलामध्ये असतं ना ते, हा, कोलेस्ट्रॉल. 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 ओके. एखाद्या वेळेला खाल्लं तर लगेच काय कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत नाही. अहो मॅडम, ते आमचे बाजूले काका आहेत ना, सेम असंच बोलायचे. एकदा खातो आणि रोज खायचे. शेवटी हार्टचं ऑपरेशन करावं लागलं त्यांचं. म्हणून सांगते, तेलकट पदार्थ नका खाऊ, चांगलं नसतं शरीराला. बाजूचे काका डॉक्टर आहेत? नाही. मी डॉक्टर आहे ना. हो. मग तू एका डॉक्टर बरोबर वाद घालतेस, कळतंय तुला? आता काय बोलणार ना. खा खा, तुम्ही खा. तसं म्हणतात ना की जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतं आणि मग डॉक्टरच गोड औषधं देतात. तसं झालं. पिंकी, मॅडम तुम्हाला हसता पण येतं. म्हणजे नक्की आज झालंय काय? आज एवढे खुश आहात तुम्ही, एवढे सगळे पदार्थ बनवले, काय झालंय? तू आता जरा गप्प बसून आम्हाला शांतपणे खाऊ देशील? खा खा. आत्ता आपला मॅटर लक्षात आला सगळं. ते काल मीटिंग मध्ये काय झालं ते आपण सांगितलं नाही ना, म्हणून सगळे आपल्यावर नाराज येतात. बरोबर आहे. हा ना बाय, तू आला आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसला ना. आपल्याला वाटलं थोड्या टायमाने बाहेर येशील आणि सगळ्यांना सगळा सांगशील. म्हणून सगळे तुझी बाहेर वाट बघत बसलेले, पण तू काय आलाच नाही. अक्का आणि पांडे तुझी वाट बघत बघत सोप्यावरच झोपले. तो गब्बर भाई अजून कसा आला नाही म्हणून दरवाजा तोडायला निघाला होता. बोल. अरे सत्या, काय करायचं ते आपल्यालाच कळत नव्हतं. तुम्हाला काय आपण काय घंटा सांगणार? अरे तुम्ही पण ना फुकटचं टेन्शन घेता रे. तसा नाही रे बाय, त्यांचं पण बरोबर आहे ना. आपण कधी एकमेकांपासून काय लपवला नाही ना. अरे सख्या भाऊ बहिणीचं नसेल त्याच्याहून भारीतला नाता आहे ना आपला. आपण, अक्का, पांडे, गब्बर हे स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतात रे. आता तूच त्यांच्यापासून लपवला तर त्यांना वाईट वाटणारच ना. अरे सत्या, एकदम बरोबर बोलतोस तू. साला आपलाच चुकला. हे म्हणतात ना, दुर्घटना से देर भली. हे मॅटर वाढायच्यात ना, आपण पहिले सांगून संपून टाकूया, है ना? चल त्यांना सांगूया. हा बाय, येवी ना बात. आत्ता जातो आणि सगळ्यांना बोलून घेऊन येतो. एक मिनिट थांब सत्या थांब. अरे बाकी सगळ्यांचं ठीक आहे रे, पण अक्काचं काय? अरे हा रे, हा, तिला कळलं तर ती अख्खा एरिया पेटवून टाकेल. गावात. हा रे सत्या, एक काम करूया. अक्का कल्टी टाकेल ना, तेव्हा आपण पहिले पांडे आणि गब्बरला सांगूया, नंतर मग अक्काला सांगूया. हा, बघू पुढे काय होतं ते. हा पिंकी, टेस्ट कर ना भाजी प्लीज. नाही नको ना. अगं एक तरी घे.
अहो मॅडम नकोय मला. तुम्हाला नकोय का म्हणून तुम्ही मला देताय जबरदस्ती? पिंकी असं अजिबात नाहीये. इनफॅक्ट तू दर वेळेला आमच्या आवडीचे पदार्थ करतेस. मला असं वाटलं की हे खाऊन तुला तुला मजा वाटेल, थोडा चेंज मिळेल. मॅडम मला एक शंका आहे, विचारू का? काय? नाही म्हणजे आपल्या घरात पूर्व दिशा कोणत्या बाजूला आहे? पिंकीताई काय झालंय काय? तुला पूर्व दिशा कशाला हवी आहे? नाही ते म्हणजे आज मला बघायचंय की नक्की सूर्य पूर्व दिशेलाच उगवलाय ना. मॅडम आज एवढं खुश आहेत, एवढं हॅप्पी आहेत, त्यांनी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला म्हणून. मॅम दुपारपासून दिसला नाही तुम्ही. कुठे बाहेर गेला होतात का? फ्रेंड्स? महत्वाचं काम होतं ना, तर मी जरा बाहेर गेले होते. मी आणखीन भजा घेऊन येते. आलेच. मॅम इफ यू डोंट माइंड एक विचारू? विचार ना. तुम्ही देवाला भेटला होता का? नाही मी म्हणालो होतो ना की तुम्ही देवाला भेटल्यावर अशा खूप खुश असता, सो म्हटलं काल भेटला असाल अशी शंका आली म्हणून विचारलं. नाही असं काही नाही. छान झालंय ना? मस्त. ठीक आहे, आणखीन गरम भजी. मॅम थँक्यू सो मच. आय मीन आज खूप दिवसांनी एवढे छान पदार्थ खाल्ले. आणि हा मला आज तुमचं अजून एक सिक्रेट कळलंय. आय मीन तुम्ही जेवढ्या चांगल्या डॉक्टर आहात ना, तेवढ्याच चांगल्या शेफ सुद्धा आहात. अच्छा. अगं असं शेफ वगैरे असं काही नाहीये. काही काही पदार्थ मला जमतात करायला. बाय द वे मला तुमच्या दोघांचं एक सिक्रेट कळलंय. काय कळलं असेल मॅम ना आमच्याबद्दल? राधा राधा ऐक ना. कबीर हे बघ 200 लाईक्स आलेत फोटोला. भारी ना? अगं ते जाऊ दे ग. मॅम असं का म्हणायला असतील? म्हणजे त्यांना काय कळलं असेल? कशाबद्दल? अगं असं काय करतेस? मॅम मगाशी म्हणाल्या ना की त्यांना काही सिक्रेट कळलंय. काय सिक्रेट कळलं असेल त्यांना? मला नाही माहिती रे. चिल यार कबीर. हे बघ मला सांग, या फोटोला कोणता फिल्टर चांगला वाटेल? अगं राधा ते ठेव ग बाजूला. आणि चिल काय? मला इथे टेन्शन आलंय. मॅमना नक्की काय कळलं असेल आपल्याबद्दल? तू एक बोट चूज कर. मला वाटलंच होतं. राधा मॅमना आपलं सिक्रेट कळलंय. कबीर कोणतं सिक्रेट? आणि हे बघ मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, हे तर सगळ्यांनाच माहितीये. तो आपलं असं कोणतं सिक्रेट कळण्यासारखं नाहीये. त्यांना काही कळणार नाहीये. चिल मार. कबीर ऐकतोयस ना? हे बघ काम डाऊन. आपल्यात असं काहीच सिक्रेट नाहीये. सो चिल. मी मगाचपासून सांगतेय तुला. आपल्यात खरंच काही नाहीये सिक्रेट. हा तेच. कबीर आपल्यात कोणतं सिक्रेट नाहीये. डॉक्टर सचिन, हा मॅडम. मी तुम्हाला ना थँक्स म्हणायला इथे बोलवलं. थँक्स कशासाठी मॅडम? जे तुम्ही देवाबद्दलची इन्फॉर्मेशन मला दिलीत ना, मला खूप मदत झाली हो त्याची. थँक्यू सो मच. हो मॅडम, त्यांना जर त्या दिवशी कळलं असतं ना मी काय करतोय
तर तुम्हाला आज माझ्या फोटोसमोर मला सॉरी म्हणावं लागलं असतं. काही काय? अहो मॅडम, मी मस्करी नाही करत आहे. तुम्हाला ठाऊक नाहीये देवा आणि त्याची माणसं किती डेंजरस आहेत. अहो आता ना प्लीज यापुढे मला ना देवाच्या प्रकरणात अडकवू नका. यावेळेस मी वाचलो, पण प्रत्येक वेळेस नशीब साथ देईलच असं नाहीये. कम ऑन डॉक्टर सचिन, एका साध्या जखमेच्या स्टिचेस नाही ना तुम्ही ओपन हार्ट सर्जरी सारखं ट्रीट करताय. हो, देवा किती चांगले आहेत. मॅडम, तुम्ही आहे ना ट्युमरला आता उष्णतेची पुळी म्हणताय. सुरुवातीला माहितीये ना तुम्ही त्यांना कॉलेजमधनं काढून टाकण्यासाठी काय काय केलं, आणि देवानी तुम्हाला कॉलेजमध्ये काय काय त्रास दिला. अहो तुम्हाला माहित नाहीये अशा माणसाबरोबर मी कसं राहतो हे माझं मलाच माहित, आणि तुम्ही त्यांना चांगला माणूस म्हणताय. जाऊ देत ना, झालं गेलं सोडून द्यायचं असतं. आणि समजा समजा देवा तुम्हाला त्रास देत असतील, तुम्ही मला सांगा ना, मी बोलेन ना त्यांच्याशी. नाही नाही, मला देवाने काहीच त्रास नाही दिलाय. नाही ना, बघ तेच तर मी तुम्हाला सांगतेय की त्यांचा काही त्रासच नाहीये. ते खूपच चांगले. मला आहे ना तुमची आणखीन थोडीशीच मदत लागणार आहे. मी आहे ना तुम्हाला माझे सिक्रेट एजंट म्हणून अपॉइंट करते देवाच्या घरात. ओके, तिकडे जायचं आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही मला सांगायची. ओके? पण मॅडम, मला एक कळत नाहीये, तुम्ही हे सगळं का करताय. कळेल ना, वेळ आल्यावर सगळं कळेल तुम्हाला. पण देवा, हे डॉलीबाईने तुला स्वतःहून दिलं? आईला म्हणजे काय? आईला आज चमत्कार झाला कसा? अरे बस काय भावा, आपली जादूच तशी आहे. हे देवा, हे ना थोडं अनबिलिव्हेबल वाटतंय, पण ठीक आहे, पुढे बोल काय करायचंय. पुढे काय करायचं म्हणजे? अरे ते तुम्ही सांगायचं आता आपल्याला. अरे आम्ही काय बोलणार, तू बोल ना. हे बाय, आता युटर्न घेण्यात काय पण अर्थ नाही. अरे गाडीतला पेट्रोल संपेल, पण गाडी ठिकाणावर पोचायची नाही. आता एका वाक्यात सांगायचा ना, तर भाईने कबूल केलाय ना की त्याला डॉलीबाई आवडतात म्हणून. तर आता त्या दोघांना एकत्र आणण्याची जिम्मेदारी आपली. कळला? ओके, म्हणजे थँक्यू. हे देवा, तुझं काय करा नाही हा भाई. अरे कसं झालं ना, म्हणजे आतापर्यंत आपला भाई दुसऱ्यांचा गेम करायचा, पण आज आपल्या भाईचाच गेम झालाय. आजपर्यंत आपण क्रिमिनल कोर्टाची पायरी चढत होतो, आता आपल्याला मॅरेज कोर्टाची पायरी चढायला लागणार आहे. अंडे तुझं आपलं काहीतरीचा. अरे आपला भाई लाजतो पण. इस खुशी पे गाना तो बनता है. नाही नाही नको रे. ए भाई, वाजव नाही. नाही 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 नाही, अजिबात नाही. ए भाई गाना तो बनताय. नाही रे, आपला मूड नाही. बरं ठीक आहे भाई, राहू दे. अरे आता भाई आपला थोडाच राहिलाय, आता डॉलीबाईचा झालाय, आपलं थोडस ऐकणार होतो. माणसाच्या आयुष्यात पोरगी आली ना, सगळेच मित्रांना विसरतात. आता भाई तू पण तसंच झालंस. चला ठीक आहे, निघूया आपण. देवाबाई, डॉलीबाई तुला भेटल्यावर तू आम्हाला विसरणार नाही ना? या जन्मात तरी नाही भावांनो.